तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा शाळेत जात असते आणि तितक्यात तिला अधिपतीचा कॉल येतो. अधिपती अक्षराला म्हणत असतो की मला आजीने सांगितलं आज तुम्ही काय केलं ते. खरंच मी तुमचे कसे आभार मानू तेच कळत नाही आहे. आणि त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती आभार मानायची खरंच काही गरज नाही आहे. तर अधिपतीला अक्षराचा खूप अभिमान वाटत असतो आणि तो तिचं मनापासून कौतुक देखील करतो. त्यामुळे अक्षरा देखील खूप खुश होते आणि अधिपतीला सांगते की काळजी करू नका, भुवनेश्वरी मॅडम लवकरच घरी येतील. त्यामुळे मग अधिपतीलाही छान वाटतं. आणि मग त्यानंतर अक्षरा फोन ठेवून देते आणि तितक्यात तिला समोरून चारुलता येताना दिसते आणि चारुलताला बघून तिला आश्चर्य वाटते. पण त्यानंतर तिचं लक्ष चारुलताच्या पाठीमागून येणाऱ्या एका गाडीकडे जातं. ती गाडी चारुलताला जाऊन धडकणारच असते आणि त्यामुळे अक्षरा घाबरते आणि पटकन पुढे जात चारुलताचा जीव वाचवते. तिला बाजूला खेचते आणि त्यामुळे ती गाडी चारुलताच्या बाजूने निघून जाते. तिला कोणतीही दुखापत होत नाही. तर चारुलता अक्षराचे आभार मानते. तर अक्षरा ती ठीक आहे की नाही याची चौकशी करते आणि तिला एके ठिकाणी शांतपणे बसायला सांगते. दुसरीकडे अधिपती ओंकारला ऑर्डरबद्दल विचारत असतो. ओंकार सांगतो की भावा ऑर्डर पूर्ण झाली आहे. तू त्या बायकांना जो बूस्टर दिला ना त्यामुळे त्यांनी वेगात काम पूर्ण केलं. आणि ते ऐकून अधिपती खुश होतो आणि मग तो ओंकारला देखील एक गिफ्ट देतो. दुसरीकडे चारुलता आणि अक्षरा एके ठिकाणी बसलेल्या असतात. अक्षरा चारुलताला पाणी देते आणि तिला शांत व्हायला सांगते. तर चारुलता मनापासून अक्षराचे आभार मानत असते आणि म्हणत असते की तू जर मला वाचवलं नसतं तर माझं काय झालं असतं काय माहीत. आणि मग त्यानंतर अक्षरा तिची चौकशी करायला सुरुवात करते. ती विचारत असते की तुम्ही कुठे राहता, तुमचं घर कुठे आहे, कारण कालसुद्धा मी तुम्हाला इथेच बघितलं होतं, तुम्हाला आवाजही दिला होता. आणि त्यावर ती चारुलता म्हणू लागते की माझं घर हरवलं आहे, मी माझं घरच शोधते पण ते मला सापडतच नाही. आणि ते ऐकून अक्षरा आश्चर्याने तिच्याकडे बघू लागते आणि मग ती चारुलताला विचारते की जर तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्यासोबत घरी याल का. तर चारुलता विचारते कोणाच्या घरी. अक्षरा पटकन बोलते की आपल्या घरी. पण त्यानंतर ती म्हणते की माझ्या घरी. मात्र चारुलता म्हणत असते की आपली तर आत्ताच ओळख झाली, मग मी तुमच्या घरी कशी काय येऊ. पण अक्षरा म्हणते की जर तुम्ही माझ्या घरी आलात ना तर मी सुद्धा तुम्हाला तुमचं घर शोधण्यासाठी मदत करेल. आणि मग ते ऐकून चारुलता अक्षरासोबत घरी जायला तयार होते. दुसरीकडे चारुहास सर चारुलताच्या फोटोसोबत बोलत असतात. ते म्हणत असतात की ती भुवनेश्वरी पत्र पाठवते, फोन करते पण तिचा थांगपत्ता कोणालाही लागू देत नाही. अधिपती वेड्यासारखा तिला शोधतोय आणि अक्षरा त्याला सांभाळते, मला सांभाळते, हे संपूर्ण घर सांभाळते. मी ज्या चुका केल्या त्यांचा भार बिचाऱ्या त्या मुलीवर आला आहे. मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. मला स्वतःचाच खूप राग येतोय. मी त्या दिवशी असं मूर्खपणा करायला नको होता, पण मला असं वाटलं की मी भुवनेश्वरीला घराबाहेर काढलं तर सगळं काही ठीक होईल, मी अधिपतीला पण समजावेल. पण हळूहळू सगळंच माझ्या हातून निसटून गेलं आणि आता ती भुवनेश्वरी असं वागून माझ्यावर सूड उगवते. आणि तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात आणि त्या चारुहास सरांचं हे बोलणं ऐकतात आणि त्यांना विचारतात की जावई बापू हे काय बोलताय तुम्ही. त्यामुळे चारुहास सरांना काय उत्तर द्यावं ते कळत नाही. दुसरीकडे अक्षरा चारुलताला घेऊन घरी जाण्यासाठी निघालेली असते पण त्यांना रिक्षा काही भेटत नाही. त्यामुळे त्या दोघीजणी चालतच असतात. मात्र चारुलता खूप थकते आणि त्यामुळे अक्षरा पुन्हा एके ठिकाणी तिला बसवते. त्यानंतर चारुलताच्या गोळ्यांची वेळ होते. अक्षरा तिला पाणी देते आणि मग त्यानंतर अक्षरा आणि चारुलता एकमेकींशी गप्पा मारू लागतात. दुसरीकडे आजी आणि चारुहास सर बोलत असतात. आजी म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही जावई बापू, भुवी तुमच्यावर सूड का उगवेल आणि ते सुद्धा अधिपतीपासून लांब राहून का. मात्र चारुहास सर म्हणत असतात की ती काही करू शकते. तिने जाताना सांगितलं होतं ना की मी तुम्हाला एक ना एक दिवस नक्की गुडघ्यावर आणेल, माझ्यापुढे वाकायला लावेल. आणि त्यावर आजी म्हणतात की भुवी काही करणार नाही, कारण तिचा अधिपतीवर खूप जीव आहे आणि त्याला त्रास होईल असं ती कधीच वागणार नाही. तुम्ही तिच्या बाबतीत गैरसमज करून घेताय. पण चारुहास सर ऐकत नसतात. पण आजीसुद्धा त्यांचा हट्ट सोडत नाही.
त्या चारुहास सरांना समजावत राहतात. भुवनेश्वरी इतरांशी कशीही वागली तरी ती अधिपतीशी कधीच चुकीचं वागणार नाही आणि तिच्या मनात तुमच्याविषयीसुद्धा कोणताही राग नाही आहे असं त्या चारुहास सरांना सांगत असतात. त्या म्हणत असतात की जेव्हा जेव्हा तुम्हा दोघांची भांडणं झाली तेव्हा तेव्हा भुवी माझ्याजवळ येऊन रडली, पण तिने कधीच तुमच्याविषयी वाईट शब्द काढला नाही. पण चारुहास सर या सगळ्यावर काही विश्वास ठेवत नाही. दुसरीकडे चारुलता आणि अक्षरा गप्पा मारत असतात. आणि जेव्हा चारुलताला अक्षराचं नाव कळतं तेव्हा तर ती खूपच खुश होते आणि म्हणते की खरंच तुझं नाव खूप सुंदर आहे. आणि मग त्यानंतर ती शिक्षणाविषयी साहित्याविषयी बोलत राहते आणि ते सगळं काही ऐकून अक्षरा तर खूप खुश होते. तिला आठवतं की चारुहास सरांनी तिला सांगितलं होतं की भुवनेश्वरीचा आणि चारुलताचा फक्त चेहरा सारखा आहे, पण त्या दोघींचे विचार खूप वेगळे आहेत. आणि ते अक्षराला आता सगळं काही जाणवत असतं. ती म्हणत असते की खूप गोष्टी जुळत आहेत. तर चारुलता तिला विचारते की काय बोलतेस तू? तर अक्षरा म्हणते की काही नाही, आपल्या दोघींचे विचार जुळत आहेत असं मला म्हणायचं होतं. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी छान गप्पा मारत बसतात. त्या दोघीजणी शिक्षणाबद्दल साहित्याबद्दलच भरभरून बोलत असतात आणि चारुलतासोबत बोलून अक्षराला खूप छान वाटतं. दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, पण तिचा फोन अजूनही बंद असतो. तर चंची तिला विचारत असते की तू कशाला तिला कॉल करते? ती पिढा घराबाहेर गेली ना मग तेच चांगलं आहे, की तुलाही आता असं वाटते की तिने पुन्हा घरात यावं? तर दुर्गी म्हणत असते नाही गं, ती नाही आली तेच बरं आहे, पण असं नको व्हायला की सगळ्यांनी तिला फोन केलेत आणि आपणच नाही केले. तर चंची म्हणत असते की ती जेव्हा परत येईल तेव्हा तिला काहीतरी वाटेल ना, पण आता ती परत येईल असं मला तर काही वाटत नाही. तर दुर्गी म्हणत असते मला खरंच आश्चर्य वाटते, कारण जेव्हा जेव्हा ताई बाहेर जाते ना तेव्हा तेव्हा ती कुठे असते, काय करत असते याबद्दल मला माहिती असते, पण यावेळी मला काहीच माहिती नाही. मग तिला इकडच्या खबरा कोण पोहोचवत असेल? तर चंची म्हणत असते की तिने तिच्या लाडक्या लेकाला फोन केला होता ना, त्यानेच सगळं काही सांगितलं असेल आणि मग दुर्गीलाही तसंच वाटतं. दुसरीकडे अक्षरा आणि चारुलता गप्पा मारत चालतच घरी जात असतात आणि मग त्यानंतर अक्षरा म्हणू लागते की तुम्हाला खरंच साहित्याची खूप आवड दिसते आणि तुमचं वाचनही खूप आहे. आणि त्यावर चारुलता म्हणते की हो, मला साहित्य आणि ती पुढे बोलणार तितक्यात अक्षरा म्हणते की गाणं खूप आवडतं ना? त्यावर चारुलता आश्चर्याने म्हणते की हो, मला खरंच साहित्य आणि गाणं खूप आवडतं. असं म्हणतात की अन्न, वस्त्र, निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, पण त्यासोबत शिक्षण हवं आणि एखादी कलासुद्धा. तर अक्षरा म्हणते की अगदी खरं आहे, आपल्या दोघींचे विचार खरंच खूप जुळत आहेत. आणि मग त्यानंतर चारुलता म्हणू लागते की ह्या शहराशी माझं खूप जुनं नातं आहे. मी बऱ्याच वर्षांनी आता या शहरात आली आहे, मात्र हे सगळं काही खूप बदललं आहे. माझं घरसुद्धा हरवलं आहे. मी माझं घर शोधायचा खूप प्रयत्न करते, पण ते मला सापडतच नाही आहे. तर अक्षरा म्हणते की काळजी करू नका, तुम्हाला तुमचं घर लवकरच सापडेल. दुसरीकडे चारुहास सर काही न खाता पिता एकटेच त्यांच्या खोलीत बसलेले असतात. आजी त्यांना नाश्ता करण्याचा, चहा पिण्याचा आग्रह करते, पण ते म्हणतात की आजी मला माफ करा, पण मला आता एकट्याला राहू द्या. त्यामुळे आजी नाईलाजाने बाहेर निघून जातात. चारुहास सर त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद करतात, मात्र त्या क्षणी दुसरीकडे अक्षरा चारुलताला घेऊन घरात येते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत चारुहास सर स्वतःवरच खूप नाराज झालेले असतात आणि त्याच सगळ्या विचारांमध्ये ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. तर दुसरीकडे अक्षरा चारुलताला घेऊन घरात येते आणि चारुलता घरात येत असताना नकळतपणे तिच्याकडून माप ओलांडले जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.